नमस्कार. आमची कलाकारीमध्ये तुमचे सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आणि होळीच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा. होळी म्हटलं की पुरणपोळी तर हवीच. महाराष्ट्रात होळीनिमित्त घरोघरी पुरणपोळीचा बेत हा असतोच असतो. काही ठिकाणी गुळवणीसोबत पुरणपोळी खाल्ली जाते, तर काही ठिकाणी दुधासोबत, तुपासोबत, तर काही ठिकाणी कटाच्या आमटीसोबत पुरणपोळी खाल्ली जाते. मस्त तर्रीदार झणझणीत कटाची आमटी आणि त्यासोबत पुरणपोळी खाण्याची मजाच काही वेगळी असते. तर आज आपण देखील मस्त मऊ मुलायम तोंडात टाकताच विरघळणारी पुरणपोळी आणि कटाची आमटी कशी करायची ते पाहणार आहोत. पुरणपोळी करता करता मी तुम्हाला बऱ्याच टिप्स सांगणार आहे, जेणेकरून अगदी नवशिक्यांना देखील पुरणपोळी करणे अगदी सुलभ होईल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि पुरणपोळी मऊ मुलायम होण्यासाठीच्या टिप्स फॉलो करून तुम्ही देखील बिनधास्त पुरणपोळी करू शकता. पुरण पातळ झालं तर काय करायचं, पुरण मऊ होण्यासाठी काय करायचं, पुरण काठापर्यंत पोचण्यासाठी काय करायचं, ह्याबद्दलच्या देखील टिप्स मी सांगणार आहे. पुरणपोळीसाठी लागणारं पीठ कसं भिजवायचं हे देखील सविस्तर सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. पुरणपोळीसाठी 1 वाटी चणा डाळ आणि 1 वाटी गूळ घेतलाय. गूळ असा बारीक किसून घेतलेला आहे. हे बघा, 1 वाटी चणा डाळीसाठी 1 वाटी गूळ पुरेसा आहे. तुम्हाला जर गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही गूळ वाढवला तरी चालू शकतं, पण आमच्याकडे अति गोड आवडत नाही म्हणून मी 1 वाटीला 1 वाटी गूळ घेतलेला आहे. आता आपण चणा डाळ स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत. हे बघा, डाळ आपण आता स्वच्छ धुवून कुकरमध्ये ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये आपण आता पाणी घालणार आहोत. आपण 1 वाटी डाळ घेतलेली होती, आता पाणी आपण 2 वाट्या घालणार आहोत. ही 1 वाटी घातलेली आहे, आणखीन 1 वाटी पाणी घालते आहे मी. आपल्याला आमटीसाठी कट पण काढायचं आहे म्हणून पाणी मी जास्त घातलेलं आहे, नाहीतर 1.5 वाटी पाणी पुरेसं होतं, पण आपल्याला कट काढायचं आहे म्हणून मी 2 वाट्या पाणी घातलेलं आहे. ह्या डाळीबरोबर आपण भात देखील शिजवून घेणार आहोत. भाताचा डबा आपण वरती ठेवलेला आहे आणि बटाट्याची भाजी करायची आहे मला, म्हणून हे 4 बटाटे पण मी उकडून घेणार आहे. एकाच वेळी आपली डाळ, भात आणि बटाटे देखील शिजणार आहेत, म्हणजे गॅसची बचत होणार आहे. तर आता आपण हे सगळं छान शिजवून घेऊया. कुकर झालेला आहे. हे बघा, वाफ पण गेलेली आहे. आता आपण उघडून बघूया. हे बघा, बटाटे मस्त शिजलेले आहेत. आता आपण डाळीचा डबा काढून घेऊया. हे बघा, डाळ पण आपली मस्त शिजलेली आहे. हे बघा, डाळ आपली मस्त अगदी शिजलेली आहे. हे बघा, एकदम पटकन मॅश होते. आता आपण आधी कट काढून घेऊया. हे बघा, हा एवढा आपण कट काढून ठेवलेला आहे आमटीसाठी. आता आपण ह्याची आमटी करणार आहोत. पुरणपोळीसाठी आपण आता मैदा भिजवणार आहोत. 1 वाटी मैदा मी घेतलेला आहे. आता आपण मैदा भिजवून घेऊया. हे बघा, ह्या भांड्यामध्ये मी हा मैदा काढून घेते. पुरणपोळीला रंग छान येण्यासाठी आपण थोडीशी हळद घालूया आणि हे आता कोरडं मिक्स करायचंय. हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. आता आपण त्याच्यामध्ये तेल घालूया. तेलाचा वापर जरा जास्त करावा लागतो. 6 चमचे तेल घातलेलं आहे मी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. मैद्याला सगळीकडे व्यवस्थित तेल लागलं पाहिजे. पीठ आपण मस्त सैलसर भिजवून घेणार आहोत, म्हणजे पुरणपोळी एकदम मस्त मऊ होईल. हे बघा, हे असं तेल सगळं मैद्याला चोळून घ्यायचंय. हे बघा, तेल आपण मस्त चोळून घेतलेलं आहे. मस्त अशी मूठ वाळली जाते. आता थोडं थोडं पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊया. पाणी लागेल तसंच घालायचंय, एकदम पाणी जास्त घालायचं नाहीये. पीठ जरी आपल्याला सैलसर भिजवायचं असलं तरी पाणी थोडं थोडंच घालायचंय आणि पीठ भिजवायचंय.
आता पुन्हा आपण तेल घालणार आहोत आणि पुन्हा हे व्यवस्थित मळून घ्यायचे। हे बघा पीठ आपलं भिजवून झालेलं आहे। हे बघा मस्त नरम असं पीठ आपण भिजवलेलं आहे। किचन प्लॅटफॉर्म मी स्वच्छ धुतलेला आहे आणि आता आपण त्याला थोडंसं तेल लावूया आणि आता हा जो पिठाचा गोळा मळून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यावर असा आपटून आपटून त्याची लवचिकता वाढवायची आहे। हे बघा हे असं आपटायचंय म्हणजे पिठाची लवचिकता मस्त वाढते। हे बघा हे असं आपटायचंय म्हणजे पीठ छान लवचिक होतं आणि पोळ्या आपल्या मस्त मऊ होतात आणि फुटत देखील नाहीत। तर हे असं पीठ आपटून आपटून मस्त लवचिक करून घेते मी। हे बघा पीठ आपलं मस्त लवचिक झालेलं आहे। हे बघा मस्त असं ताणलं जातंय। असं हे पीठ तयार करून घ्यायचं म्हणजे पुरणपोळ्या मस्त मऊ होतात आणि फुटत पण नाहीत। आता हे पीठ आपण 10 मिनिट झाकून ठेवणार आहोत, तोपर्यंत आपण पुरण करून घेऊया। आता आपण पुरण करून घेणार आहोत। डाळ तर आपली अगदी मस्त शिजलेली आहे पण आपण ती पुन्हा मॅश करणार आहोत। हे बघा पावभाजीच्या मॅशरनी मी डाळ ही अशी जरा मॅश करून घेते म्हणजे पुरण आपलं पटकन होतं। हे बघा डाळ मी अशी मस्त मॅश करून घेतलेली आहे। आता आपण पुरण करूया। हे बघा पुरण मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे। आता ही डाळ 2 मिनिट अगदी मी परतून घेणार आहे। डाळ परतून झालेली आहे, आपण त्याच्यामध्ये आता गूळ घालूया। हा आपण 1 वाटी गूळ घेतलेला आहे तो घालूया आणि व्यवस्थित सगळं आता मिक्स करूया। डाळ अशी मॅशरने मॅश करून घेतली ना की आपल्याला पुरण वाटायला जास्त वेळ लागत नाही, पटकन आपलं पुरण वाटलं जातं। आता गूळ आणि डाळ छान एकजीव होईपर्यंत आपण हे शिजवून घेणार आहोत। हे बघा पुरण आपलं तयार झालेलं आहे। मस्त पुरण तयार झालेलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये आणखीन एक पदार्थ घालणार आहोत। पुरण छान मऊसूत राहण्यासाठी आपण त्याच्यामध्ये एक पदार्थ घालणार आहोत, तो मी आता तुम्हाला दाखवते। हे बघा हा एक उकडलेला बटाटा मी घेतलेला आहे। आपण डाळ शिजताना बटाटे उकडून घेतलेले होते, त्यातलाच हा एक बटाटा मी आता पुरणामध्ये घालणार आहे। बटाटा आपण ह्या किसणीने अगदी बारीक असा किसून घेणार आहोत म्हणजे तो पुरणाबरोबर छान एकजीव होईल। असा हा उकडलेला बटाटा पुरणामध्ये घातल्यानंतर पुरणपोळ्या दीर्घकाळ मऊसूत राहतात, अगदी छान अगदी सॉफ्ट अशा पुरणपोळ्या आपल्या राहतात। दुसऱ्या दिवशी पण पुरणपोळ्या एकदम मस्त मऊ राहतात। तर आता मी हा बटाटा किसून घेते। हे बघा किसलेला बटाटा मी आता पुरणामध्ये घालत आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय। बटाट्यामुळे पुरण मऊ तर होतच आणि ते पुरणपोळीच्या अगदी काठापर्यंत व्यवस्थित पोचायला मदत होते, म्हणून आपण हा बटाटा घातलेला आहे। आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे पुरणपोळ्या दीर्घकाळ आपल्या मऊ राहणार आहेत अगदी। तर असा हा बटाटा आपण व्यवस्थित आता मिक्स करून घेऊया। हे बघा बटाटा घातल्यानंतर पण आपलं पुरण मस्त अगदी व्यवस्थित घट्ट झालेलं आहे, आपण छान शिजवून घेतलंय। आता आपण त्याच्यामध्ये ही वेलची पूड घालूया आणि पुन्हा सगळं एकजीव करून घेऊया। हे बघा पुरण बारीक करण्याची तयारी मी आता केलेली आहे। इथे खाली मी एक भांडं घेतलेलं आहे, ह्याच्यामध्ये बारीक केलेलं पुरण आपलं पडणार आहे आणि वरतून आपण ही आता पुरणाची जाळी ठेवून पुरण बारीक करून घेऊया। हे बघा जाळीवर मी पुरण काढून घेतलेलं आहे। आता चमच्याच्या साहाय्याने आपण हे पुरण बारीक करून घेऊया। हे असं चमच्याने दाबून दाबून पुरण आपण बारीक करून घेणार आहोत। हे बघा पुरण आपलं सगळं बारीक करून झालेलं आहे। हे बघा मस्त एकदम आपलं पुरण तयार झालेलं आहे। छान त्याचा गोळा पण तयार होतो। हे बघा मस्त लाडू तयार झालाय।
कधी कधी डाळीचं आणि गुळाचं प्रमाण चुकल्यानंतर पुरण आपलं कधी कधी सैल होतं, तर अशा वेळेस देखील तुम्ही उकडलेला बटाटा असा बारीक किसून घातला की पुरण पुन्हा छान असं घट्ट तयार होतं. तर तुम्ही ही ट्रिक नक्कीच वापरू शकता. आता आपलं पुरण तर व्यवस्थित झालेलं होतं, पण ते छान मऊ होण्यासाठी मी बटाटा घातलाय. पण जर का तुमचं पुरण कधी सैल झालं तर तुम्ही असा हा उकडलेला बटाटा घालून पुरण पुन्हा घट्ट करू शकता. बटाटा घालण्याची ट्रिक तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्ही करून बघा. चला आता मी ह्याचे असे लाडू करून घेते आणि आपण पुरणपोळ्या करायला घेऊया. हे असे मी सगळे गोळे तयार करून घेते. पीठ आपलं आता छान तयार झालेलं आहे. आता आपण हे असे गोळे करून घेऊया आणि पुरणपोळ्या करायला सुरुवात करूया. आता आधी आपण कटाच्या आमटीला फोडणी देऊन घेऊया. मी गॅसवर एक भांड गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आता आपण हे तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. आता आपण राई घालूया. हिंग घालते थोडासा. ह्या 3-4 पाकळ्या लसणाच्या घालूया आणि आता ही कढीपत्त्याची पानं घालूया. लसूण थोडा परतून घेऊया आपण. लसणाची खमंग फोडणी तयार झाली ना की कटाच्या आमटीला खूप छान चव येते. मस्त अशी झणझणीत कटाची आमटी आज आपण करणार आहोत. आणि मुख्य म्हणजे आपण वाटण वगैरे काही लावणार नाही आहोत आमटीला. हे बघा लसूण छान परतला गेलेला आहे. आता ही आलं लसूणची पेस्ट घालतेय मी थोडीशी आणि सोबतच ही थोडीशी हिरवी कोथिंबीर. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेऊया. थोडीशी हळद घालतेय. मालवणी मसाला 2 चमचे मालवणी मसाला घालतेय मी. 1 चमचा गरम मसाला. आता हे मसाले छान परतून घेऊया फोडणीमध्ये. आहा हा हा हा, काय घमघमाट येतोय. मस्त झाली आहे फोडणी आपली एकदम. आता हे काढून ठेवलेलं कटाचं पाणी आपण घालूया. साधारण 2 चमचे आपण डाळ पण ह्याच्यामध्ये घेतलेली आहे. कटाबरोबर आपण डाळ पण काढून घेतलेली शिजवलेली. पुन्हा थोडीशी कोथिंबीर घालते आणि आता चवीनुसार मीठ घालूया. आता डाळीला छान उकळी येऊन देऊया. तोपर्यंत आता आपण पुरणपोळ्या करायला घेणार आहोत. हे बघा आमटी आपली छान उकळते. आता आपण पुरणपोळ्यांकडे वळूया. हे बघा हे पुरणाचे मी असे गोळे करून घेतलेले आहेत. पीठ पण आपलं छान भिजलेलं आहे. आता पीठ आपलं कसं ताणलं जातंय बघा, किती लवचिक झालंय. हे बघा मस्त पीठ आपलं छान तयार झालेलं आहे. असं पीठ तयार करून घेतलं ना की पुरणपोळ्या खूप छान अगदी मऊसूत होतात. त्याच्यामुळे पिठाला ही अशी लवचिकता येणं गरजेचं असतं. तर आता आपलं पीठ पण तयार झालेलं आहे. पुरणाचे गोळे देखील तयार आहेत. आता आपण पुरणपोळ्या लाटायला घेऊया. हे बघा पुरणपोळी लाटण्याची आपण सगळी तयारी आता इथे केलेली आहे. हाताला मी हे थोडंसं तेल लावलंय आणि आता आपण छोटासा गोळा घेणार आहोत पिठाचा. अगदी छोटासा गोळा आपल्याला लागणार आहे. त्याच्यातून पण मी थोडंसं पीठ काढून ठेवते. पुन्हा हाताला थोडं तेल लावलंय आणि ह्याची अशी छोटीशी वाटी करून घेते मी. थोडंसं पीठ असं पसरवून घ्यायचंय. हे बघा आता ह्याच्यामध्ये आपण पुरणाचा गोळा भरूया. हळूहळू पीठ सरकवत हे वरती आणायचंय आणि गोळा करून घ्यायचंय. पुरण व्यवस्थित स्टफ करून घ्यायचंय पिठामध्ये. आणि ह्याचं तोंड आता आपण बंद करणार आहोत. उरलेलं पीठ काढून टाकलंय. थोडंसं असं हाताने दाबून घेते. हे बघा हा असा आपला गोळा तयार झालेला आहे. आता आपण पुरणपोळी लाटूया. पुरणपोळी लाटण्यासाठी मी इथे हा मैदाच घेतलेला आहे. पीठ आपण मैदा असा थोडासा लावून घ्यायचा आहे आणि आता पुरणपोळी लाटूया. हे बघा ही अशी पोळी आपली फिरली पाहिजे. अगदी हलक्या हाताने आपण पोळी लाटतोय.
अगदी काठापर्यंत पुरण आपलं व्यवस्थित पोचलंय. हे बघा, सगळं काठापर्यंत व्यवस्थित पुरण आपलं पोचलेलं आहे. आता आपण पुरणपोळी भाजून घेऊया. तव्यावर पुरणपोळी घालताना लाटण्यावर अशी गोल फिरवून घ्यायची ती, म्हणजे आपल्याला तव्यावरती पुरणपोळी घालायला सोपं जातं. आता मी ही तव्यावर घालते पुरणपोळी. तवा आपला छान गरम झालेला आहे. आता आपण पुरणपोळी घालूया. हे बघा, थोडे असे वरती फुगे यायला लागले की आपण पुरणपोळी परतवून घेणार आहोत. हे बघा, मस्त टम्म फुगली आहे आपली पुरणपोळी. तूप घालते मी आता. मस्त दोन्ही बाजूंनी तूप लावलेलं आहे आपण. पुरणपोळी भाजायला खूप काही वेळ लागत नाही, पटकन भाजली जाते. हे बघा, मस्त आपली पुरणपोळी तयार झालेली आहे. आता मी तुम्हाला आणखीन एक पुरणपोळी करून दाखवते. हाताला प्रथम तेल लावूया आणि पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे. अगदी छोटासा गोळा लागतो. आता ह्याला असं पसरवून घ्यायचंय. आता पुरणाचा गोळा आपण मध्ये ठेवूया आणि हे पीठ असं सरकवत सरकवत वरती आणायचंय. पीठ आपलं लवचिक झालेलं आहे एकदम छान, म्हणून हे मस्त असं व्यवस्थित सरकून वरती येतं. हे बघा, आणि आता आपण त्याचं तोंड बंद केलंय. उरलेलं पीठ एक्स्ट्राचं काढून टाकायचंय. हातावर थोडा गोळा असा चपटा करून घ्यायचा. हे बघा, आता मैद्यामध्ये घोळवून पुरणपोळी लाटून घेऊया. मस्त सरसर सरसर अशी आपली पुरणपोळी फिरते बघा. मस्त पातळ पुरणपोळी आपली तयार झालेली आहे. बघा, मस्त अगदी पुरणपोळी आपली तयार झाली आहे. आता लाटण्यावर गुंडाळून आपण तव्यावर घालूया. हे बघा, आता आपण पुरणपोळी तव्यावर घालूया. हे बघा, तवा तापलेला असल्यामुळे लगेच त्याला असे हे फुगे यायला लागलेले आहेत. आता आपण पुरणपोळी परतवून घेऊया. मस्त टम्म फुगली आहे बघा पुरणपोळी. तूप घालते थोडस. दुसऱ्या बाजूने पण तूप घालूया. खूप मस्त मऊ लुसलुशीत आणि खमंग अशा ह्या पुरणपोळ्या लागतात. बटाट्यामुळे ते सारण इतकं छान मऊ लागतं ना, आपल्या घरात कितीही जरी वृद्ध व्यक्ती असतील तरी ते देखील ह्या पुरणपोळ्या अगदी आरामात खाऊ शकतात. अशा ह्या पुरणपोळ्या आपल्या मस्त मऊ मऊ पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत. हे बघा, पुरणपोळ्या, कटाची आमटी, बटाट्याची भाजी सगळं आपलं तयार झालेलं आहे. आता आपण ताट तयार करायला घेऊया.
हे बघा मस्त झणझणीत अशी कटाची आमटी आपली तयार झालेली आहे। बटाट्याची भाजी, भाताची मूद घालूया। भातावर देखील कटाची आमटी घालते थोडीशी। आणि आता मस्त मऊ लुसलुशीत गरम गरम पुरणपोळी। सजावटीसाठी वरून थोडीशी कोथिंबीर। हे बघा मस्त आपली गरम गरम पुरणपोळीची थाळी तयार झालेली आहे। कटाची आमटी पण बघा मस्त दिसते एकदम। आज पुरणपोळी करताना मी तुम्हाला ज्या ज्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या टिप्स जर तुम्ही वापरल्या तर तुमच्या देखील पुरणपोळ्या अगदी मस्त मऊ लुसलुशीत रेशमासारख्या होतील। तोंडात टाकताच अगदी लगेच विरघळतील अशा ह्या पुरणपोळ्या तयार होतात। तर तुम्ही ह्या टिप्स नक्की फॉलो करा आणि अशाच पद्धतीने पुरणपोळ्या तुम्ही करा आणि कशा झाल्या ते कमेंट करून मला नक्की सांगा। माझा आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करून कमेंट करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद। तुम्हा सर्वांना होळीच्या पुन्हा एकदा खूप 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 शुभेच्छा।